लाडक्या गणरायाचं आज उत्साहात आगमन. दुपारी 1:53 गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त होता. घरगुती गणपती सोबत राज्यभरात सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पाचं आगमन. पुण्याचा मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची जल्लोषात मिरवणूक. पारंपरिक पालखीतून मानाच्या गणपतीची मिरवणूक. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन. अष्टविनायकांपैकी बल्लारेश्वर मंदिरात बाप्पा विराजमान. यंदा गणरायाची मनमाडहून होणारी रेल्वेवारी हुकली. 28 वर्षांची परंपरा खंडित झाल्यानं गणेश भक्तांमध्ये नाराजी. गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत नेल्यानं परंपरा खंडित. गणेशोत्सवानिमित्त चंद्रपुरात बाजारपेठा गजबजल्या. मूर्ती खरेदीसह साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी. रत्नागिरीत लांजा तालुक्यात मानेवाडीत घरोघरी बाप्पाचं आगमन. डोक्यावरून बाप्पा आगमनाची जुनी प्रथा इथे कायम. नागपुरातील मानाचा संती गणपतीची स्थापना पूजा. मंडळानं यंदा जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती साकारली. 10 दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. कोकणात गणेशोत्सवाची लगबग. ग्रामीण भागात प्रथेप्रमाणे नागरिकांनी एकत्रित गणेश मूर्ती घरी आणल्या. जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा पथक सहभागी. अनेक कलाकारांसह अभिनेता सिद्धार्थ जाधवचाही पथकात दरवर्षी सहभाग. पुण्यातील गणपती मिरवणुकीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक. दांडपट्टा तलवार खेळत तरुण तरुणींनी मिरवणुकीची शोभा वाढवली. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये जसवली गावात घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन. मांगल्यपूर्ण वातावरणात घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक. पारंपरिक वाद्यांमध्ये बाप्पाची आगमन मिरवणूक. सिंधुदुर्गात घरगुती गणपतीच्या पूजनात सकाळपासून सुरुवात. घरोघरी वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन. छत्रपती संभाजीनगरातील ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी. मंदिरात गणपती बाप्पाची विधिवत पूजा. रायगडमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन. गणेश भक्तांची लगबग. कोकणात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात. संगमेश्वर तालुक्यात होडीतून बाप्पा आणले. ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं चक्क होडीतून आगमन. नागपूरचा राजा मंडपात विराजमान. सकाळी बाप्पाची सुवर्ण अलंकार परिधान करून प्राणप्रतिष्ठा. ढोल ताशांच्या पथकाच्या गजरात राजाला मानवंदना. कोकणात ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्तींचं घरोघरी आगमन. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात अनेकांनी डोक्यावरून गणरायांना घरी आणलंय. मुंबईत गिरणगावमध्ये गणेश मंडळांकडून चलचित्रांच्या माध्यमातून जनजागृती. राणीबागचा राजाची यंदा धर्मो रक्षती रक्षिता या देखाव्याचं सादरीकरण. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहाटे पारंपरिक विधिवत प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न. पहाटे 6 वाजेपासून भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन सुरू. मुंबईतील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची आरती संपन्न. राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंडळानं यंदा रामेश्वरमधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली.
गणेश चतुर्थी निमित्त पुण्यात मोठा उत्साह. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक. ढोल ताशाच्या गजरात गणपतीची भव्य मिरवणूक. मुंबईत शिवसेनेच्या वतीनं मोफत गणपती मूर्तीचं वाटप. चांदिवलीत शिवसेना आमदार दिलीप लांडेंनी यंदाही गणेश मूर्तींचं मोफत वाटप केलं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती संपन्न. बाप्पाच्या भाऊसाहेब रंगारी भवनातून मिरवणुकीनंतर गणपतीच्या आध्यात्मिक वक्त्या जया किशोरजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची उत्साहात मिरवणूक. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक. मिरवणुकीत कलाकारांचाही सहभाग. कोल्हापुरात गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात. शाहूपुरी कुंभार गल्लीत गणेश भक्त दाखल. परिसरात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण. साताऱ्यात मलकापूरमध्ये 501 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळीद्वारे गणरायाची प्रतिकृती. मळाई देवी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम. अमरावतीत 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 384 ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना. शहरात 1350. ग्रामीणमध्ये 2254 पोलिसांचा बंदोबस्त. नागपुरातही गणेशोत्सवाचा उत्साह. गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक सजावट. लाडक्या बाप्पांचे घरोघरी उत्साहात आगमन. कोकणात ढोल ताशांच्या गजरात घरोघरी बाप्पाचं आगमन. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सध्या उत्साहाचं वातावरण. लाडक्या बाप्पांचे घरोघरी उत्साहात आगमन. रायगडच्या गोरेगाव येथील अरविंद म्हळशेकर यांच्या घरी पहाटे गणपतीची प्राणप्रतिष्ठा. कोकणात ग्रामीण भागात गणपती बाप्पाचं आगमन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती जयघोषात बाप्पाचं स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजारपेठेत गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची हजेरी. मूर्तींसोबतच विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंची खरेदी सुरू. सिंधुदुर्गात पहाटे गणरायाची पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पूजा. मूर्तीशाळामधून सकाळीच गणरायाच्या मूर्ती घरी आणण्यासाठी नागरिकांची लगबग. सातारा जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात गणेशोत्सवाचा जल्लोष. कोयना बॅकवॉटरवरून 105 गावात गणेशाचं जल्लोषाचं आगमन. वाशिम जिल्ह्यात लाडक्या श्री गणरायाच्या आगमनाची धूम. जिल्ह्यात 784 सार्वजनिक मंडळ तर एक गाव एक गणपती अंतर्गत 238 गणपती विराजमान. वाशिम शहर पोलीस स्टेशनचा गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन. शहरातील गणपती बाजार पेठेतून वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक. राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. ठाकरेंचे मामा चंदू मामांनी घेतलं दर्शन. शिवतीर्थ निवासस्थानी घेतलं बाप्पांचं दर्शन. आमदार दीपक केसरकरांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झाले. सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन. दीपक केसरकरांनी कुटुंबियांसमवेत पूजा आणि आरती केली. प्रताप सरनाईकांच्या घरी बाप्पाचं आगमन. कुटुंबासह केली पूजा आरती. पूर्वेश सरनाईकांनी सपत्नीक केली पूजा. सतेज पाटीलांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गणरायाचं आगमन. यावेळी डॉक्टर वाय पाटील समूहाचे अध्यक्ष देखील उपस्थित. सांगली शाही गणपतीची प्राणप्रतिष्ठा. गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना. पुढील 5 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणेशाची स्थापना. प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केली बाप्पाची आरती.
जळगावात मुक्ताईनगरमध्ये आमदार एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा. देशभरातील शेतकऱ्यांचं संकट दूर व्हावं असं गणरायाकडे साकडं. इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना. जनतेच्या सुख समृद्धीसाठी गणरायाकडे हर्षवर्धन पाटील यांचं साकडं. विठ्ठल मंदिरात गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना संपन्न. गणेश पूजनानं पंढरपुरातील गणेशोत्सवाला प्रारंभ. 140 सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची स्थापना. पालघरच्या घोणसई गावातील युवकानं घरच्या बाप्पासाठी साकारला ऑपरेशन सिंदूरचा देखावा. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तसेच देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मंत्री आदिती तटकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं जल्लोषात स्वागत. आदिती तटकरेंनी बनवले बाप्पासाठी खास मोदक. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बाप्पाचं आगमन. शिवतीर्थावर 1.5 दिवसांसाठी गणरायाचं आगमन. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतले. उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी गणेश दर्शनासाठी शिवतीर्थावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय पक्षांनी केली एकत्रित संस्थान गणपतीची आरती. मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, चंद्रकांत खैरे, डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते आरती. मंत्री पंकजा मुंडेंच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बाप्पाचं आगमन. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं. खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन. मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित. आमदार अमोल मिटकरींच्या निवासस्थानी गणेशाची मूर्ती स्थापना. पारंपरिक वाद्य, टाळ, मृदुंग आणि भजनाच्या गजरात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अभिनेता सुबोध भावे यांच्या घरीही गणेशाची स्थापना. सुबोध भावेंनी सहपरिवार केली बाप्पांची प्राण प्रतिष्ठा आणि आरती. मराठी अभिनेत्री सायली संजीवनं ही नाशिकमधील घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. अगदी सुरुवातीपासूनच सायली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. कॉमेडियन भारती सिंगच्या घरी बाप्पाचं आगमन. भारती सिंगने संपूर्ण कुटुंबासह खरं तर केलं बाप्पाचं स्वागत. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. मोदक खाण्यात जास्त उत्साही असतो. 74 वर्षे झाली घरी पंचधातूचीच मूर्ती येते. स्वप्नीलला सांगितल्या गिरगावातील आठवणी. अभिनेता अभिजित खांडेकर यांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन. खांडेकर यांच्या घरी गणपतीसाठी कलेशी निगडीत देखावा साकारण्यात आला. सोनू सूद यांनी केलं गणपती बाप्पाचं स्वागत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन. गणरायाच्या आगमनाचे व्हिडिओज व्हायरल. जालन्यातील गणेश मंडळांना सेवा शुल्क लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. पालिकेच्या निर्णयामुळे मंडळांमध्ये नाराजी होती. जरांगेंच्या भूमिकेनंतर सरकार काय निर्णय घेणार? सरकारच्या निर्णयाकडे ओबीसी महासंघाचं लक्ष. सरकारनं दबावात भूमिका घेतली तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार. बबनराव तायवाडांची भूमिका. मुंबईत विविध ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत समर्थकांकडून बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण. आमचं सरकार लवकरच येईल. पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं उद्धव ठाकरेंचं सरकार येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याची चर्चा. कोकणवासियांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून बसची सुविधा. निवडणुकीसाठी बसेस सोडण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकणवासियांसाठी अधिक बस सोडल्यात। याचा कोकणवासियांना मोठा लाभ, तसंच परिवहन सेवेवरील ताणही कमी होण्यास मदत। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी अनेक प्रश्न सोडवले, काही तांत्रिक अडचणींमुळे मुद्दे प्रलंबित। मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। संघ कोणासमोर हात पसरत नाही, संघ स्वयंसेवकांची तपस्या, निष्ठा आणि समर्पणावर चालतो, म्हणूनच संघ स्वावलंबी आहे। RSSच्या 3 दिवसीय व्याख्यान मालेत खरं तर सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।